नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने धडक कारवाई करत एका विधी संघर्षित बालकाकडून घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणला आहे। त्याच्याकडून एकूण 1 लाख रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने जप्त करण्यात आले असून या कारवाईमुळे नाशिक रोड पोलिसांचे कौतुक होत आहे। नाशिक रोड पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा नंबर 344 नुसार BNS कलम 305 व 331 अन्वये घरफोडीच्या गुन्ह्याचा तपास सुरू होता। या तपासादरम्यान गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार अजय देशमुख यांना पोलीस ठाण्यात हद्दीत एका विधी संघर्षित बालकाची संशयास्पद हालचाल आढळून आली। त्यांनी तातडीने ही माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना दिली। वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार नितीन भांबरे व अंमलदारांनी संबंधित विधी संघर्षित बालकाला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली। या चौकशी दरम्यान त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्याच्याकडून खालील मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। सोन्याची पोत, सोन्याची रिंग, सोन्याचे कुडके व मुरणी, चांदीचे दागिने। एकूण जप्त केलेला मुद्देमाल हा 1 लाख रुपयांचा आहे। ही यशस्वी कामगिरी नाशिक शहराचे पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त श्री किशोर काळे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संगीता निकम यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, पोलीस निरीक्षक अतुल चौधरी, गुन्हे शोध पथकाचे पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी, नितीन भांबरे, नाना पानसरे, अजय देशमुख आणि दीपक दिवटे यांनी केले आहे। या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार नितीन भांबरे करत आहे। स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक।